हॅलो गाईज, खूप सारं स्वागत तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। आज बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा 5 किलो केकची ऑर्डर आलेली आहे। त्यासाठी इथे मी केकची पूर्ण तयारी करून घेतली। इथे मी 5 किलो केकसाठी पूर्ण केकचे जे स्पॉन्ज आहेत ते रेडी करून घेतलेले आहेत। 2.5 किलोचे 2 केक बनवायचे होते। लहान मुलीचा बड्डे होता, पहिलाच बड्डे होता। त्यासाठी इथे मी केकचं जे कलर कॉम्बिनेशन आहे ते पर्पल आणि पिंक कलरचं वापरलेलं आहे। पुढे जाऊन तुम्ही बघू शकता सगळे केक छान असे क्रमकोट करून घेतले। त्यानंतर केकला छान अशी फायनल फिनिशिंग करून मी इथे क्रॅपर पट्टीच्या मदतीने त्याला छान अशी डिझाईनसुद्धा तयार करून घेतली आणि दोन्ही केक एकावर एक ठेवून घेतले। त्यानंतर एका छोट्याशा नोझलने मी इथे केकला बॉर्डरसुद्धा तयार करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता मी दोन्ही केक वेगवेगळ्या कलरचे बनवलेले आहेत। खालचा जो केक आहे तो पर्पल कलरमध्ये आहे आणि वरचा जो आहे तो मी पिंक कलर वापरून तयार केलेला आहे। आता इथे दुसरा जो 2.5 किलोचा केक होता तो सुद्धा मला सेम तसाच डिझाईनचा बनवायचा होता। त्यासाठी इथे मी केकची पूर्ण तयारी करून घेतली। बघू शकता तुम्ही खूप छान असा आपला केक दिसत आहे। दोन्ही केक छान असे तयार झालेले आहेत। आता हा केक मी स्वतः लोकेशनला जाऊन सेट करून दिलेला आहे कस्टमरला। मी केकच्या डिझाईनसाठी इथे गोल्डन कलरचे आणि रेड कलरचे फॉग बॉलसुद्धा वापरलेले आहेत। फॉग बॉल वापरल्यामुळे केकचा लुक अजूनच छान दिसतो आणि सोपंसुद्धा जातं डिझाईनसाठी। त्याचबरोबर मी इथे केकला डेकोरेशनसाठी काही बटरफ्लायसुद्धा वापरलेले आहेत। या केकमध्ये मी स्पेसरसुद्धा वापरलेला आहे आणि हा केक मी स्वतः लोकेशनला जाऊन सेट केला होता। तुम्ही बघू शकता खूप छान असं डेकोरेशनसुद्धा केलेलं आहे। बटरस्कॉच फ्लेवरचा आजचा हा आपला केक होता। डेकोरेशन आणि केकचं कॉम्बिनेशन सेमच आहे, कारण की कस्टमरने मला सांगितलेलं होतं त्याप्रमाणे मी त्यांना केक बनवून दिला। कस्टमरलासुद्धा केक खूप आवडला। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।